नमस्कार, श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। हिंदू धर्मामध्ये रामनवमीनंतर हनुमान जयंतीलाही तितकेच महत्त्व दिले जाते। दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंगबली हनुमानजींची जयंती साजरी केली जाते। या दिवशी आपण सर्व हनुमानजींची सेवा, उपासना आणि आपण आपल्या आयुष्यामधल्या अडीअडचणी, संकटे यांच्यासाठी आपण हनुमानजींना साकडे घालत असतो। वेगवेगळे उपाय करून आपण त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो। धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजींची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते। शास्त्रानुसार हनुमानांच्या पूजेत कणकेच्या दिव्याने विधिवत पूजा करावी। कणकेचा दिवा इतर दिव्याच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो। हनुमानजींच्या पूजेमध्ये कणकेच्या दिव्याचे महत्त्व काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींची पूजा करण्याचा प्रघात शतकानुशतके चालू आहे। सनातन धर्मात हनुमानजींना ज्ञान आणि सामर्थ्याचे देवता मानले जाते। तसेच त्यांची पूजा केल्याने व्यक्ती निर्भय राहते आणि त्याची प्रत्येक इच्छाही पूर्ण होत असते। म्हणून हनुमान चालीसाचे पठण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की हनुमानजींच्या पूजेत कणकेच्या दिव्याने विधिवत पूजा करावी। कणकेचा दिवा इतर दिव्यांच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो। हनुमानजींच्या पूजेमध्ये कणकेच्या दिव्याचे महत्त्व काय आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया। कणकेचा दिवा लावल्याने विशेष कृपा ही लाभत असते। मान्यतेनुसार गव्हाच्या पिठाचा दिवा अतिशय शुभ मानला जातो। तुम्ही पाहिले असेल की शुभ कार्यामध्ये पुजाऱ्यांकडून कणकेचा दिवा देवासमोर प्रज्वलित केला जातो। असे म्हणतात की कणकेच्या दिव्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात। हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी तसेच पूजा करताना कणकेच्या दिव्याला खूप महत्त्व आहे आणि आपणही त्यातून अनेक फायदे मिळवू शकतो। त्यानंतर दिव्याने आपले सर्व कार्य पूर्ण होतात। तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची असेल तर कणकेचा दिवा बनवा आणि त्यात एक वात लावा आणि हनुमान मंदिरात जाऊन तो प्रज्वलित करा। यामुळे तुम्हाला हनुमानजींची विशेष कृपा प्राप्त होईल आणि तुमचे सर्व कामे ही सुरळीतपणे पूर्ण होतील। मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिराला भेट देऊन किंवा घराच्या मंदिरात पिठाचा दिवा लावल्यास यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या दूर होऊ लागतात। यासोबतच शनीची 7.5 आणि दशेचा अशुभ प्रभावही कमी होतो। मंगळवार हा हनुमानजींचा दिवस मानला जातो आणि मंगळ ग्रहाचा देखील या दिवसाशी संबंधित आहे। कुंडलीतील मंगळाची प्रतिकूल स्थिती तुमच्या जीवनात अनेक समस्या आणू शकते। यासह त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावरही वाईट परिणाम होतो। म्हणून जर तुम्हाला मंगळ ग्रहाला शांत करायचे असेल तर मंगळवारी कणकेच्या दिव्यामध्ये चमेलीचे तेल टाकून दिवा लावा आणि त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करा। मग तुमच्या जीवनात येणारे अडथळे हे दूर होऊ लागतील। तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर हनुमान मंदिरात 5 मंगळवार कणकेचा 5 तोंडाचा म्हणजेच 5 वातींचा दिवा लावावा। असे केल्याने केवळ तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर कुंडलीत उपस्थित असलेल्या मंगळ दोषाचा प्रभाव देखील कमी होऊ लागतो। यानंतर आर्थिक अडचणीतून सुटका मिळवायची असेल तरीही तुम्ही कणकेच्या दिव्याचा उपाय करू शकताय। जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल किंवा आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर पिठाचा दिवा बनवा आणि त्यात चमेलीचे तेल घाला। वडाच्या मोठ्या पानावर ठेवून तो प्रज्वलित करा। अशा प्रकारे तुम्ही वडाच्या 5 पानांवर 5 दिवे लावून हनुमानांच्या मंदिरात ठेवा। सलग 11 मंगळवार हे करा। यामुळे तुम्हाला कर्ज आणि पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका नक्कीच मिळेल। या ठिकाणी मी सांगितलेले कणकेच्या दिव्यांचे उपाय हे मंगळवारी आणि शनिवारी आवर्जून करायचे आहे। तसेच तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशीही हे उपाय करू शकताय। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींचा जन्म झाला आहे आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी जर तुम्ही असा विशेष काही उपाय केले किंवा त्यांच्यासाठी विशेष अशी काही सेवा केली तर हनुमानजी नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात। त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामनाही पूर्ण करतात। तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तसेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।